नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी परेश गायकर घेऊन आलो तुमच्यासाठी फिशिंगचा आणखी एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, मी नारायण वने, सुमित आणि इकडं आहे ऋषी आपला फॅन्टॉम स्नॅपर जोडतोय. तर आज आम्ही चौघजण आलो फिशिंगला. बघूया आपल्याला आज काय कॅच होते ते. आणि आज पाण्याचं कंडिशन हलकंसं खराब आहे. तर इथे असा डार्क लूर वापरू शकता आपण. हा काला आहे किंवा हिरव्या कलरचा जर असेल आपल्याकडे तरी चालेल. हा बघा, हा दाखव, हळडूल दाखव सुमित. हा बघा, हा फायर टायगर आहे. हा पण हळडूल चालेल. दिसते दिसते. तर यामध्ये तुम्हाला हा पण चालेल आणि पल व्हाईट वगैरे चालेल, रेड व्हाईट चालेल. असं पाण्याचं कंडिशन आहे. तर बघूया आपल्याला काय कॅच होते ते. आणि या स्पॉटवर फक्त तांबी लागतात आणि गोबरे लागतात, बाकी काय कॅच होणार नाही. तर बघूया. आणि माझा आजचा सेटअप बघा माझा आजचा सेटअप मिशेल फूड आहे, देवकीव आहे आपली 5000 ग्रिल. ह्याची पण टेस्टिंग होणार आहे. आणि ह्याला जे लाईन लावलं आहे ते डायवाचे आहे 0.30 mm. तर बघूया आज काय कॅच होते ते. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कचाक. तर मित्रांनो, चला फिशिंगला सुरुवात करूया. जवळ तर मित्रांनो, जेव्हा आपण फिशिंग करतो ना त्यावेळी रिट्रीव्ह करण्याचा जो आपला स्पीड आहे त्याच्यामध्ये हलका बदल करावा लागतो. आता एक मी हा बघा पहिला जो घेतो आहे तो एकदम नॉर्मल जो जसा कास्ट केला तसा रिट्रीव्ह करत घेतला आहे मी. त्याने पण ॲक्शन बदलेल. आणि जर वाटलं आपल्याला मासा लागत नाही तर आपल्याला लगेच याची ॲक्शन जी आहे ना ती बदलायची आहे. मला दाखवतो दुसरी एक टेक्निक याची. मासा जर असेल ना तर मासा नक्कीच लागेल. 1-2 कास्टिंग करतो, त्याच्यानंतर व्हिडिओ थांबवतो आणि मग व्हिडिओ जर मासा लागला तर मी वनेला लगेच सांगतो. कारण आज कॅमेरा आणला नाही, मोबाईलवर व्हिडिओ चालू आहे. तर दुसरी जी पद्धत आहे स्पिनिंगची ती तुम्हाला दाखवतो. आता लूर पूर्ण खाली सोडला आपण, त्याच्यानंतर रिट्रीव्ह करायचा, स्टॉप करायचा, लूर रिट्रीव्ह करायचा, स्टॉप करायचा. पण खडकांचा अभ्यास पण पाहिजे, कुठे अडकते लूर आपला, कुठे काय होते ते. बघा मी कसं करतो. आता कोणत्या टेक्निकला लागला आहे ना ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. मासा जर लागला आपल्याला तर आता जो झिगड वापरते ना तो मी 10 ग्रामचा झिगड वापरते. हां, आता तिसरी एक तुम्हाला पद्धत दाखवते. अशा भरपूर पद्धतीत आपण टेक्निक वापरू शकतो. तर आता जी टेक्निक सांगतो तुम्हाला ती बघा. दूर सोडला पूर्ण टेकवाला पाण्यात आणि हे मासे खडकामध्ये खालीच असतात, दगडांमध्ये बसलेले. त्याच्यामध्ये बघा एक अशी ट्विस्ट करत घ्यायची आहे हलकी. त्याच्यामुळे एकदम नॅचरल ॲक्शन मिळते लूरला. बघा कशी घेते. इकडे मला दाखव. जय श्रीराम. बघा त्यानं पहिलीच काम कॅच झालंय. आव, हे बघा मस्त मिशेल फ्यूड आणि देवकीवरील आहे आपली. तुम्ही कुठं हो, ही बघा. लांब टाका इकडे उड्या मार. ओके, हां दाखव तिकडं. पहिलीच
तर मित्रांनो एक तांब आपल्याला मिळाली आणि त्या तांबीच्या नंतर दुसरी काय मिळाली नाही. तर आता आम्ही स्पॉट जो आहे तो बदलतो. रॉड जुळून घेतला आहे. बघूया पुढच्या स्पॉटवर आपल्याला काय मिळते का, नाहीतर व्हिडिओमध्ये ते थांबू. चला तर पुढच्या स्पॉटला. तर मित्रांनो स्पॉटला पोचलो. आता वने बोलते की हाडलूर लाव कटवाला. तर बघूया त्याच्यावर आपलं काय कॅच होते काय. पाणी जरा खराबच आहे आणि शांत आहे. बघूया ह्याच्यावर आपलं काय कॅच होते का ते. उतरते आता मी खाली. वने मला वाटतं तर वरूनच व्हिडिओ करायला आपला. चला तरी लगेच नवीन स्पॉटला फिशिंगला सुरुवात करूया. पहिलाच झाला, पहिलाच अडकला. कट कर. गोबरावा व्हिडिओ करू, हा? व्हिडिओ का फोटो काढू. फोटो का असा काढू. द्यायला त्यांनी मला वाटलं अडकला आहे फक्त द्यायला त्यांनी. तर मित्रांनो आता आपण अर्धा तास जवळजवळ इथे फिशिंग केली दुसऱ्या स्पॉटला. तर आधीच्या स्पॉटला एक तांब कॅच झाली होती. लूर तुम्हाला दाखवला होता कुठला होता तो, परत एकदा दाखवतो. बघा हा रबर शॉट होता, याच्यावर कॅच झाली. रॉड होता आपला मिशेल फ्लूड आणि देवकिओ 5000 गेली होती. डायवाची लाईन वापरली होती 30 mm ची, 0.30 mm. तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.